वर्षा तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि नवीन एका व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते। तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही जर माझ्यासारखे होम मेकर असाल आणि तुम्हालाही काहीतरी करायची इच्छा असेल तर तुम्ही सुद्धा यूट्यूब चॅनल चालू करू शकता। आणि जर तुम्हाला प्रश्न पडत असेल की अरे नक्की कोणत्या संदर्भात व्हिडिओ टाकायचे किंवा कसं यूट्यूब चॅनल चालू करू किंवा भरपूर असे डोळ्यासमोर भरपूर असे प्रश्न असतात आणि आपल्या सारख्या लेडीजला की खूप काही करायची मनातून इच्छा असते, परंतु कुठून सुरुवात करावी किंवा काय करावं नेमकं हेच कळत नाही। तर आजच्या हे व्हिडिओमध्ये सगळे तुम्ही जर तुमचं जर यूट्यूब चॅनल असेल किंवा तुम्हाला जर काही करण्याची इच्छा असेल तर त्या संदर्भात आजचे तुमचे सगळे प्रश्न सॉल्व्ह होतील। व्हिडिओ हा स्किप न करता पूर्ण बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कशा पद्धतीने यूट्यूब चॅनल चालू करायचं, कोणते व्हिडिओ टाकायचे, पुन्हा ते एडिटिंग कसे करायचे, त्यासाठी काय काय लागतं, काय काय करावं लागतं, एडिटिंग कसं करायचं, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तर आजच्या व्हिडिओमध्ये भेटणार आहेत। परंतु व्हिडिओ हा स्किप न करता पूर्ण बघा डिटेल, म्हणजे तुमच्या लक्षात येईल। आणि चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा। तर आता आपण टाइम वेस्ट न करता सुरुवात करूया व्हिडिओला। तर आता सर्वात प्रथम काय करायचंय की यूट्यूब तर हे ॲप्स सगळ्यांकडे असतं, त्यासाठी एक आपल्याकडे स्मार्टफोन तर आहेच अँड्रॉइड। तर यूट्यूब ॲप्स हे सर्वांकडेच असतं। मग आपल्याला यूट्यूब चॅनल चालू करण्यासाठी सर्वात प्रथम काय करायला लागतं तर आपला ईमेल ID क्रिएट करावा लागतो। त्याचबरोबर YT स्टुडिओ हे ॲप्स डाउनलोड करावं लागतं। आणि तिसरी गोष्ट की आपल्याला जो व्हिडिओ आपण बनवतोय तर तो व्हिडिओ एडिटिंग करण्यासाठी कोणता ॲप्स लागतं, तर आता भरपूर सारे ॲप्स आहेत। तो VN आहे, पॉवर डायरेक्टर आहे, त्याचबरोबर काइन मास्टर आहे, अजून भरपूर सारे ॲप्स आहेत। तर तुम्ही कुठलाही आणि अगदी इझी स्टेप आहे, हे मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेलच की कोणत्या याच्यातून कशा पद्धतीने एडिटिंग करायचं। तर भरपूर सारे ॲप्स आहेत, तुम्ही कुठलाही एक ॲप्स डाउनलोड करायचा आणि त्याच्यातून व्हिडिओ शूट करून एडिटिंग करायचं आहे। तर सर्वात प्रथम आता हे झालं आपलं की कशा पद्धतीने यूट्यूब चॅनल बनवायचं। तर आता यूट्यूब चॅनल बनवण्यासाठी प्रॉपर आपल्याला एक कंटेंट हवं असतं। तर आता हे कंटेंट हवं असतं म्हणजे नेमकं काय, तर आता तुम्ही समजा हाऊसवाईफ आहात आणि तुमच्याकडे भरपूर साऱ्या ॲक्टिव्हिटीज किंवा तुम्हाला कला आहेत तुमच्याकडे। तर आता तुम्ही केक बनवताय किंवा तुम्ही मेकअप आर्टिस्ट आहात किंवा फॅशन डिझायनर आहात, तर ह्या संदर्भात कुठलाही तुम्ही कंटेंट एक घेऊ शकता आणि त्या संदर्भात व्हिडिओ बनवू शकता। तर जर तुमच्याकडे काहीच कला नसतील तर तुम्ही साध्या हाऊसवाईफ असाल तरी देखील तुम्ही यूट्यूब चॅनल चालू करू शकता। इवन तुम्ही जरी शेतात काम करत असाल तरीही तुम्ही यूट्यूब चॅनल चालू करू शकता। त्या संदर्भात रोजचे ब्लॉगिंग तुम्ही शूट करून एडिटिंग करून टाकू शकता। तर अशा पद्धतीने तुम्ही काही ना काही करू शकता। तर आता यूट्यूब चॅनल तुम्ही चालू केले तर ते यूट्यूब चॅनल ते मॉनिटायझेशनसाठी आपल्याला यूट्यूब 1000 सबस्क्रायबर आणि 4000 वॉच टाइम अवर 1 इयरसाठी आपल्याला कालावधी देतोय। तर एका वर्षामध्ये तुम्ही 4000 वॉच टाइमवर आणि 1000 सबस्क्रायबर कंप्लीट करायचे असतात। तर 90 दिवसामध्ये तुम्ही 3 व्हिडिओ तरी अपलोड केले पाहिजे आणि 500 सबस्क्रायबर तरी केले पाहिजे। तर अशा पद्धतीने तुम्ही ते टाकत राहायचे आहेत व्हिडिओ रोजचे डेली अपडेट। तर आता यूट्यूब चॅनल करण्यापाठीमागे तर खरं म्हणाल तर इथे लक स्टार आहे प्रत्येकाच्या नशिबाने प्रत्येकाची ग्रोथ होते। प्रत्येक जण काही ना काही त्याच्यावर मेहनत करत असतो की आपल्या चॅनलची ग्रोथ कशी करायची, सबस्क्रायबर कसे वाढतील, व्ह्यूअर्स कसे वाढतील, कंटेंट आणखीन छान छान शोधण्याच्या प्रयत्नामध्ये असतं। तर असं प्रत्येक जण प्रत्येकाचं मेहनत इथे करत असतं। तर असं नाहीये की व्हिडिओ घेतला एडिटिंग न करताच तो टाकला, असं काही नाहीये। त्याला भरपूर स्ट्रगल आहे आणि भरपूर मेहनत करावी लागते। तर आपण बोलतो ना की स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही, तर ते आता मी स्वतः अनुभवते त्यामुळे ते मला समजते आणि मी ते तुमच्याशी शेअर करत आहे। तर सर्वात प्रथम ते व्हिडिओ शूट करणे, नंतर तो एडिटिंग करायचा। एडिटिंग केल्यानंतर काही जण असेच टाकतात बघा, तर ना थंबनेल ना एंड स्क्रीन किंवा नाही इंट्रो किंवा त्याच्यामध्ये काय काय रेसिपी असेल तर इन्ग्रेडियंट काय काय ॲड केलेले आहेत त्याचा कसलाही उल्लेख नसतो। परंतु असे काही मी चॅनल बघते की ते व्हायरल होत आहेत, तर तो नशिबाचा भाग आहे, ते व्हायरल होतात। आणि आपण आता समजा मी
एंड स्क्रीन टाकते, थंबनेल छान बनवते, जे रिअल आहे, जे माझं रिअल लाईफ आहे तेच मी तुमच्याशी शेअर करते. तर काही एवढे छान व्हिडिओ बनवतात की त्यांना जवळजवळ 3 तास एडिटिंगला जातात. तर एवढी मेहनत करून सुद्धा व्ह्यूज येत नाही. तर असं भरपूर काही प्रॉब्लेम होतात क्रिएट. परंतु काही तुम्ही कुठलाही विचार न करता तुमच्या व्हिडिओला जरी 5, 7, 10 व्ह्यूज जरी आल्या, परंतु डेली तुम्ही व्हिडिओ अपलोड करायचा आहे. जेव्हा तुम्ही रोजचे डेली अपडेट असाल आणि रोजचे डेली व्हिडिओ टाकाल, तरच तुमचे चॅनलची ग्रोथ होत जाते, व्ह्युअर्स वाढत जातात आणि मग तुमचं चॅनल देखील मॉनिटाईज होतं. तर असं हे आहे. तर आपल्या चॅनलची ग्रोथ करण्यासाठी आपण भरपूर सारे प्रयत्न करतो, वेगवेगळ्या अँगलने वेगवेगळे कंटेंट शोधतो किंवा छान थंबनेल बनवतो आणि भरपूर सारे आपण त्याच्यामध्ये शूट करण्याचा प्रयत्न करतो, तुमच्या सोबत ते शेअर करण्याचा प्रयत्न करतो. परंतु काही केला देखील खूप काही केल्याने आपल्या चॅनलची ग्रोथ होत नाही आहे, व्ह्यूज वाढत नाही आहे आणि मग मन डिस्टर्ब होतं आणि मग आपण कंटाळा करतो किंवा मग व्हिडिओ शूट करणं बंद करतो. परंतु असं नाही करायचं. तुम्ही एक तुमचा म्हणजे एक एन्जॉय म्हणून किंवा तुमचा एक वेळ जात नाही म्हणून अशा याने तुम्ही जर पॉझिटिव्ह विचार करून जर तुम्ही चॅनल ओपन केलं तर नक्कीच एक ना एक दिवस सक्सेस मिळतं. आपल्याला भरपूर साऱ्या लोकांना फेस करावं लागतं. निगेटिव्ह पॉझिटिव्ह दोन्ही प्रकारची लोक असतात, परंतु ह्या लोकांना आपल्याला फेस करावंच लागतं. जर आपल्याला आपली प्रगती करायची असेल तर आजूबाजूला कुठेही लक्ष न देता आपल्या कामावर आपण फोकस केला पाहिजे. तर आपल्या चॅनलची ग्रोथ कशी होईल हे आपण स्वतः बघितलं पाहिजे. आपण जर चांगलं देत असेल समोरच्याला, तर आपल्याला समोरचा जर काही बोलत असेल तर आपल्याला काहीच त्या निगेटिव्हिटीचा किंवा आपल्याला त्या निगेटिव्ह माणसाचा किंवा त्या निगेटिव्ह विचारांचा काहीच आपल्या याच्यावर फरक पडला नाही पाहिजे. आपल्या कामावरच आपण फोकस केला पाहिजे. तर आता यूट्यूब चॅनलची ग्रोथ करण्यासाठी आपण भरपूर वेगवेगळे सारे व्हिडिओ बघतो. यूट्यूबला भरपूर सारी माहिती मिळते आपल्याला. मोठे मोठे यूट्यूबर काही सांगतात की असं करा, तुम्ही अशी सेटिंग चेंज करा किंवा तुम्ही अशा पद्धतीने हॅशटॅग लावा किंवा तुम्ही एंड स्क्रीन लावा. तुम्ही भरपूर काही असं तुम्ही डिस्क्रिप्शन लिहा किंवा डिस्क्रिप्शनमध्ये टाईप करा. असे भरपूर सारे यूट्यूबर्स आपल्याला काही ना काही सांगतात. परंतु इथे आपण आपल्या मनानेच आपण जे आपण व्हिडिओमध्ये दाखवलंय त्याच व्हिडिओच्या रिलेटेड आपण डिस्क्रिप्शनमध्ये टाईप केलं पाहिजे की नेमकं तुम्हाला काय दाखवलंय तुम्ही आणि तुम्हाला काय सांगायचंय हे तुम्ही त्याच्यामध्ये टाईप केलं पाहिजे डिस्क्रिप्शनमध्ये. तर असं आहे. तर भरपूर सारे मोठे मोठे यूट्यूबर आपल्याला सांगतात काही ना काही, परंतु इथे कोणीही कोणाला खरं सांगत नाही. तर आता तुम्ही पहिले एकदम फोकस असा करायचा आहे की आपल्याला कोणत्या संदर्भात व्हिडिओ बनवायचे. तर जर तुम्ही रेसिपी बनवत असाल तर तुम्ही रेसिपी जी शूट केलेली आहे, तर आता रेसिपी तुम्ही शूट केल्यानंतर तुम्ही जर स्वतःचा व्हॉइस लावत असाल तर तिथे स्वतःचा व्हॉइस लावायचा. अदरवाईज तुम्ही तिथे म्युझिक वगैरे असते, तिथे म्युझिक वगैरे लावून छान तुम्ही जे व्हिडिओ दाखवलं तेच थंबनेलला तुम्ही टाईप करायचं आहे. म्हणजे थंबनेल एवढं अट्रॅक्टिव्ह बनवायचं की तुमचा व्हिडिओ व्ह्युअर्सने बघितलाच पाहिजे. तर अशा पद्धतीने तुम्ही जर व्हिडिओ सुरुवात केली व्हिडिओची तर नक्कीच तुमचे व्हिडिओ चॅनलची ग्रोथ होऊ शकते. तर आता तुम्ही म्हणजे ब्लॉग जर करत असाल तर तुम्ही छोटे छोटे भाग शूट करून ते सिक्वेन्सने पूर्ण, आणि एडिटिंगला फार वेळ लागतो, तर तुम्ही असं सिक्वेन्सने ते एडिटिंग करायचं आहे. त्याला छान म्युझिक लावायची, त्याच्यानंतर एंड स्क्रीन वगैरे तुम्ही डिस्क्रिप्शन टाईप करू शकता. असं भरपूर काही आहे स्वतःचं चॅनलची ग्रोथ करण्यासाठी. तर तुम्ही जेवढं कराल तेवढं कमीच आहे, परंतु तुम्ही जर तुम्ही सत्याने करत असाल तर नक्कीच एक ना एक दिवस यश येतं. आणि हो, सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे की समजा आता तुम्ही कुठलाही एखाद्याचा व्हिडिओ डाउनलोड करून जर टाकला किंवा तुम्ही एखादी म्युझिक लावली आणि तर तुमच्या चॅनलला कॉपीराईट येणार. तर ते कॉपीराईट जर आलं तुमच्या शॉर्टला म्हणा, तुम्ही जो शॉर्ट टाकल्यानंतर जर आता तुम्ही एखादा शॉर्ट टाकला किंवा तुम्ही तुमचं स्वतःचं असं त्याला सॉन्ग वगैरे लावलं तर कॉपीराईट येतच. तर यूट्यूबचं तुम्ही तिथे भरपूर साऱ्या म्युझिक असतात किंवा यूट्यूबचे सॉन्ग असतात, तिथून तुम्ही लावू शकता, म्हणजे कॉपीराईट येणार नाही. आणि कॉपीराईट जरी आलं तरी एक क्रोम म्हणून ॲप्स आहे, ते डाउनलोड करून त्यामध्ये तुम्ही क्रोममध्ये जाऊन तुम्ही तिथे लॉग इन करून
तिथे तुम्हाला जाऊन कॉपीराईट आलेला आहे व्हिडिओला ते तिथून तुम्हाला रिमूव्ह करता येतं आणि त्याच्या बदल्यामध्ये तुम्ही तिथे यूट्यूबची म्युझिक टाकू शकता. तर अशा पद्धतीने आहे. तर भरपूर सारे प्रॉब्लेम असतात. तर हे आपल्याला जेव्हा आपण स्वतः अनुभवतो तेव्हा आपल्याला एक एक याची माहिती होत जाते. तर असं बऱ्याच जणींना माहिती नसतं किंवा बरेच यूट्यूबर आहेत त्यांना माहिती नसतं की कशा पद्धतीने करायचं. अरे कॉपीराईट आलं, मग काही लोक घाबरून जातात. परंतु समजा आता तुम्ही एखादा व्हिडिओ टाकलाय आणि तो जर तुमचा 15-20 मिनिटाचा आहे, परंतु तुम्ही त्याला जर एखादं सॉन्ग लावलं किंवा तुम्ही एखादी म्युझिक लावली आणि त्या म्युझिकला जर कॉपीराईट आलं आणि तो व्हिडिओ जर तुमचा व्हायरल झाला, तर त्या व्हिडिओ जो व्हायरल झालाय ना त्याचा काही उपयोग होत नाही. कारण जेव्हा तुमचं चॅनल मॉनिटायझेशनला येतं तेव्हा यूट्यूब हे पूर्णपणे रिसर्च करतं तुमचं चॅनल कोणत्या संदर्भात आहे, तुम्ही कंटेंट कसे टाकताय, तुम्ही व्हिडिओ कसे बनवताय, स्वतः बनवताय की स्वतःचं कंटेंट आहे की तुम्ही दुसऱ्याचे डाउनलोड करून टाकताय. जर दुसऱ्याचे डाउनलोड करून टाकत असाल तर ते चॅनल कधीही मॉनिटाईज होत नाही. आणि जर तुमचा एखादा व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्याला जर कॉपीराईट आलं तर त्या व्हिडिओची इन्कम तुम्हाला भेटत नाही, यूट्यूब तुम्हाला देत नाही. तर अशा यूट्यूबच्या भरपूर साऱ्या पॉलिसीज असतात, त्या आपल्याला कंप्लीट करायच्या असतात आणि आपण त्या स्टेप बाय स्टेप त्यांच्या ज्या पॉलिसीज असतात त्या आपण कंप्लीट करायच्या असतात. तर अशा पद्धतीने ही सर्व माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे. आणि जर तुम्हाला काही अजून शंका कुशंका असेल तर तुम्ही कमेंट थ्रू मला विचारू शकता किंवा तुम्हालाही अजून काही माहिती असेल तर तुम्हीही मला सांगू शकता. तर आता मी तुम्हाला सगळी माहिती सांगितलेली आहे यूट्यूब चॅनल चालू करण्यापासून. तर कशा पद्धतीने त्याची ग्रोथ करायची, व्ह्यूअर्स कसे वाढवायचे किंवा कशा पद्धतीने तुम्ही एडिटिंग करायचं, तर हे मी तुम्हाला पूर्णपणे माहिती सांगितलेली आहे. मी तुम्हाला मी कोणत्या ॲप्समधून व्हिडिओ एडिटिंग करते हे मी तुम्हाला दाखवत आहे. तर मी VN ॲप्समधून व्हिडिओ एडिट करत आहे. तर पहिले मी स्टार्टिंगला पॉवर डायरेक्टरमधून करायची, परंतु नंतर मग मला थोडंसं माहिती झाल्यानंतर मी पुन्हा VN ॲप मला थोडंसं अगदी इझी वाटायला लागलं. मग मी VN ॲपमधून व्हिडिओ एडिटिंग करत आहे. ते कशा पद्धतीने मी एडिटिंग करते अगदी मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप दाखवत आहे. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. चला तर मग आता मी तुम्हाला सगळी प्रोसेस दाखवते की कशा. तर आता आपण एडिटिंगसाठी इथे VN ॲप घेतलेला आहे आणि VN ॲपमध्ये आपण जायचं आहे. त्यानंतर मग आता आपण इथे व्हिडिओ सिलेक्ट करूया. तर इथे माझे सगळे सारे गॅलरीमध्ये व्हिडिओ आहे. तर इथे आपण रेसिपीचा एक सिलेक्ट केलेला आहे, तर तो मी इथे VNमध्ये घेतलेला आहे. तर तुम्ही बघू शकता, हे बघा. तर आता VNमध्ये घेतल्यानंतर तर आपण भरपूर सारे तिथे एडिटिंग करायचे आहे आपल्याला, म्युझिक, त्याचप्रमाणे कशा पद्धतीने तो स्प्लिट करायचा. तर आता इथे आपण जेव्हा स्टार्टिंगला बघा आपण नाव टाईप करतो की कोणत्या संदर्भात व्हिडिओ आहे, कोणी कोणी कंटेंट टाकतं, तर अशा पद्धतीने हे मी इथे स्क्वेअर घेतलेला आहे. तर हा तुम्ही डाउनलोड करू शकता गुगलवरनं वगैरे. तर मी इथे तो घेतलेला आहे. नंतर तुम्हाला पुन्हा सबस्क्राईबचं वगैरे बटन वगैरे लावायचं असेल तर तुम्ही असं गॅलरीमध्ये जायचं आहे. नंतर व्हिडिओमध्ये तुम्हाला इथे भरपूर सारे काही तुम्ही असे डाउनलोड वेगवेगळे केले असेल तर इथे तुम्ही तुमचा चॅनलचा लोगो म्हणा किंवा यूट्यूब सबस्क्राईबचं बटन वगैरे असतं तर ते तुम्ही इथून लावू शकता. अशा पद्धतीने तुम्ही आणखीन तुमच्या व्हिडिओला किंवा तुमच्या याला चॅनलला डेकोरेट करू शकता. तर आता इथं मी इथे एक माझ्या चॅनलचा लोगो लावून मी इथे बनवलेला आहे बटन आणि ते मी तिथे ठेवलेलं आहे, हे बघा. तर इथे आपल्याला ते सेट करायचं आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही वेगवेगळं तिथे घेऊ शकता. एखादा व्हिडिओ तुम्हाला वरती लावायचा असेल तर तोही तुम्ही घेऊन अशा पद्धतीने लावू शकता. नंतर तुम्हाला नाव टाईप करायचं असेल काही टाईप करायचं असेल, मॉर्निंग रुटीन किंवा तुम्हाला काही एखादा इन्ग्रेडियंट टाकायचं असेल, रेसिपी बनवलेली असेल तर मग तिथून तुम्ही इथं टाईप करायचं. टाईप केल्यानंतर इथे तुम्ही कलरफुल वगैरे सिलेक्ट करू शकता, कोणत्याही कलरमध्ये तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर तुम्ही फॉन्ट बदलायचा आहे. तुम्हाला जो फॉन्ट योग्य वाटेल, जो छान वाटेल तो तुम्ही सिलेक्ट करायचा आहे. नंतर तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा करू शकता, हे बघा जसं मी दाखवलं आहे तसं. तर असे वेगवेगळे तिथे ऑप्शन असतात. तुम्ही तिथे क्लिक करून आणखीन वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही तुमचा व्हिडिओ एडिटिंग करू शकता. आणखीन छान अशा पद्धतीने तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे तिथे ऑप्शन असल्यावर तुम्ही करायचं. आता आपण म्युझिक कशी लावायची बघणार आहोत. तर इथून तुम्ही म्युझिक सिलेक्ट करू शकता. तर ज्या ॲपमधून करताय त्या ॲपच्या तिथे म्युझिक्स वगैरे असतात. तर इथे यांच्या ॲप्समध्ये इथे म्युझिक आहे
आहे. तर मी एखादी म्युझिक सिलेक्ट केली. ती म्युझिक सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही तिथे व्हॉईस जर तुम्हाला मोठा करायचा तर तिथून तुम्ही कमी जास्त करू शकता अशा पद्धतीने, किंवा नंतर तुम्हाला जर कमी करायचा असेल आणि स्वतःला व्हॉईस लावायचा असेल तर अशा पद्धतीने कमी करायचा, तर तो 2 वर 3 वर असं 4 वर 5 वर तुम्ही ठेवू शकता. जसं हवे तसं तुम्ही तिथे ठेवू शकता. तर आता हे झालं आपलं सगळं म्युझिक वगैरे लावल्यानंतर. स्वतःचा इथे तुम्हाला व्हॉईस लावायचा असेल तर तुम्ही अशा पद्धतीने रेकॉर्डरमध्ये जाऊन हे बघा, तिथे तुम्ही तुमचा आवाज लावायचा आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही इथून स्वतःचा व्हॉईस लावू शकता. नंतर आवाज लावल्यानंतर तुम्हाला एखादा फिल्टर वगैरे सिलेक्ट करायचा असेल किंवा एखादा इमेज घ्यायचा असेल, फोटो घ्यायचा असेल, तर तुम्ही असं गॅलरीमध्ये जाऊन तुम्ही एखादा फोटो सिलेक्ट करायचा आहे. तर इथे मी हा फोटो सिलेक्ट केला आहे. तर तुम्ही तिथे वरती असा लावू शकता. जर तुम्हाला आणखीन काही तिथे दाखवायचं असेल फोटो थ्रू तर तुम्ही तिथे फोटो लावू शकता. नंतर तुम्हाला एखादा फिल्टर सिलेक्ट करायचा आहे तर तुम्ही फिल्टरमध्ये जायचं आहे. नंतर तुम्हाला जो योग्य वाटेल आणखीन छान असा त्याला खूप छान असा अट्रॅक्टिव्ह बनवण्यासाठी तुम्ही इथे एखादा फिल्टर सिलेक्ट करायचा आहे. मग तो फिल्टर सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही असं तिथे तो लावायचा आहे. तर आता मी व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्णपणे सगळी माहिती दाखवलेली आहे. पुन्हा व्हिडिओ एडिटिंग कसा करायचा अगदी स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला डिटेलमध्ये दाखवलेलं आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या चॅनलची ग्रोथ करू शकता आणि तुम्ही जे स्वतः कराल तेच तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवायचं आहे आणि थंबनेलला सुद्धा तेच तुम्ही दाखवायचं आहे. तरच तुमच्या चॅनलची ग्रोथ होऊ शकते आणि एक ना एक दिवस सक्सेस जरूर होतं. तर मलाही वेळ लागला, परंतु मी आता भरपूर मला त्यामध्ये माहिती होत चाललेली आहे आणि भरपूर यूट्यूबकडनं मला शिकायला मिळालं. त्यामुळे मी आता अशा पद्धतीने माझ्या चॅनलची मी ग्रोथ केलेली आहे. तर आता माझा व्हिडिओ मी इथेच एंड करते. आय होप आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. तर भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत मस्त खा, मस्त राहा. बाय बाय.